श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, सर्वांना मैत्रिणींनो. 7 गुरुचरित्र पारायण संकल्पयुक्त कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत. तर मी आहे पूजा आणि तुम्ही बघत आहात पूजा पेठे यूट्यूब चॅनल. आज आपण जाणून घेणार आहोत 7 गुरुचरित्र पारायण संकल्पयुक्त कसे करायचे आहे. तर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. 7 दिवसाचे 7 गुरुचरित्र पारायण संकल्पयुक्त कसे करावे. हे पारायण योग्य पद्धतीने जर तुम्ही केले तर तुमच्यावर गुरुकृपा हे निश्चितच होते आणि तुम्हाला देवाचे अनुभव मिळायलासुद्धा सुरुवात होते. गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व काय आहे आणि भरपूरसे सेवेकरी 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण दर महिन्यात करतात. जे कट्टर सेवेकरी आहे ते दर महिन्यात 7 गुरुचरित्र पारायण हे करत असतात. तर त्याचे पारायणाचे तुम्हाला महत्त्व सांगते. गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही आहे, तो गुरूंचा साक्षात अनुभव आहे. गुरुचरित्र पारायण हे आपल्यासाठी एक मोठा आशीर्वाद आहे. जर तुमच्या मागे, तुमच्या परिवाराच्या मागे पितृदोष लागला असेल किंवा तुम्हाला कोणी करणी-बाधा केली असेल तर तुम्ही घरात गुरुचरित्र पारायणाचे वाचन नक्की करा. 7 दिवसाचे पारायण केल्याने काय होते, आपल्याला काय अनुभव मिळतात, आपल्यात काय बदल होतो, परिवारामध्ये कुठला बदल आपल्याला दिसतो. तर सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे मानसिक शांती मिळायला लागते, घरात सकारात्मकता यायला लागते, नकारात्मकता ही दूर व्हायला लागते, घरातल्या अडचणी दूर व्हायला लागतात, संकट दूर व्हायला लागतात, अडलेली कामे ही मार्गी लागायला लागतात, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात, मनोकामना या पूर्ण व्हायला लागतात, गुरुभक्ती दृढ व्हायला लागते, देवात आपले आणखी श्रद्धा वाढायला लागते. पण हे सर्व लाभ मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळे लाभ मिळण्यासाठी तुम्हाला संकल्पयुक्त पारायण अत्यंत आवश्यक आहे, जे तुम्हाला करायचे आहे. आणि तर पारायणापूर्वी तुम्हाला कुठली तयारी करायची आहे. पारायण सुरू करण्याआधी तुम्हाला काही गोष्टीचे पालन करायचे आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सकाळी उठायचं आहे. शक्यतोवर सकाळी स्नान करून तुम्हाला स्वच्छ कपडे घालायचे आहे. पूजेसाठी शांत व स्वच्छ जागा निवडायची आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे. जर तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला तो ग्रंथ तुमच्या जवळ असायला पण हवा. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तो आणायचा आहे. पूजा सामग्री आणायची आहे सगळी. अगरबत्ती, दिवा तयार ठेवायचा आहे. 7 दिवस सातत्य ठेवण्याचा निश्चय तुम्हाला घ्यायचा आहे. सातत्य ठेवणं म्हणजे काय, जो तुम्ही जे नियम तुम्ही पहिल्या दिवशी तुमच्यासाठी ठरवलेले आहे पारायणासाठी, ते सगळे नियम तुम्हाला 7ही दिवस पाळायचे आहे. सात्विक भोजन घ्यायचं आहे आणि बाहेरचं कुठलंच तुम्हाला खायचं नाही आहे. शक्यतो तुम्ही खाली झोपायचं आहे, गादीवर वगैरे झोपायचं नाही. हे सगळे नियम आहे त्यांचे, कारण की त्यावेळेस आपण पूर्ण गुरुच्या अधीन गेलेलो असतो. सगळं काही आपण त्यागून गुरुसेवेत लागलेलो असतो. तर 7 दिवसासाठी हे तुम्हाला पाळायचं आहे. त्यानंतर 7 गुरुचरित्र पारायण हे याचा संकल्प कसा करायचा आहे, मंत्र काय उच्चारायचा आहे, हे आता आपण बघूया. तर सगळ्यात आधी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. हातात पाणी, अक्षदा, फुलं, कुंकू, हळद हे सगळं हातात घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मंत्र उच्चारायचा आहे. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त मम उपांत समस्त दुरित शयद्वार श्री परमहंस सद्गुरु श्री दत्तात्रेय प्रीत्यर्थ 7 दिवस गुरुचरित्र पारायण करिष्ये. त्यानंतर तुम्हाला मनोकामना स्पष्ट करायची आहे तुमच्या देवासमोर. आणि ते जे तुमच्या हातात अक्षदा, फुलं, पाणी आहे ते तुम्हाला एका समोरच्या पातेल्यात सोडून द्यायचं आहे. आणि ते पाणी इकडे तिकडे तुम्हाला फेकायचं नाही, ते पाणी तुम्हाला झाडाला टाकून द्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय करायचं, तुम्हाला 7 दिवसाचे अध्याय हे तुम्हाला स्वतः आधीच विभाजन करून ठेवायचे आहे. कुठले अडथळे आले असेल तुम्हाला किंवा मासिक पाळी आली असेल, ते सगळे तुम्हाला आधीच दिवस तुम्हाला
ठरवून घ्यायचे आहे. जर तुमचे मासिक पाळीचे दिवस हे जवळ आले आहे तर तुम्ही गुरुचरित्र पारायण तेव्हा सुरू न करता मासिक पाळी आल्यावर तुम्ही तुमचे हे पारायण सुरू करू शकता. ठीक आहे. त्यामुळे कसलं तुम्हाला अडथळे येणार नाही. तर विभाजन कसे करायचे आहे, तर पहिल्या दिवशी तुम्ही अध्याय वाचत आहे 1 ते 7, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला अध्याय वाचायचा आहे 8व्या अध्यायापासून 4था अध्याय. तिसऱ्या दिवशी तुम्हाला 14व्याच्या समोरचा अध्याय वाचायचा आहे, म्हणजे 15 ते 21 अध्याय. चौथ्या दिवशी तुम्हाला त्या समोरचा अध्याय वाचायचा आहे 22 ते 28 अध्याय. त्यानंतर 5व्या दिवशी तुम्हाला त्याच्या समोरचा अध्याय वाचायचा आहे 29 ते 35 अध्याय. त्यानंतर 6व्या दिवशी तुम्हाला त्याच्या समोरचा अध्याय वाचायचा आहे 36 ते 42 अध्याय. आणि शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी तुम्हाला 43 ते 53 अध्याय तुम्हाला पूर्ण करायचे आहे. तर हे तुम्हाला 7 दिवसाच्या पारायणामध्ये 53 अध्याय हे पूर्ण करायचे असतात. वेळेनुसार थोडाफार बदल तुम्हाला करता येतो. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडाफार बदल तुम्हाला करता येतो, पण तुम्ही असं नाही करायचं आहे की अर्धा अध्याय वाचला आणि अर्धा दुसऱ्या दिवशी वाचत आहे. तसं तुम्हाला करायचं नाही आहे. तुम्हाला पहिल्या दिवशी 7 अध्याय हे वाचायचेच आहे जर तुम्ही पारायणाला बसत आहे तर. मनाच्या पूर्ण तयारी झाल्याशिवाय तुम्हाला पारायण हे करायचे नाही आहे. त्यानंतर बघायचं आहे आपल्याला पारायण करताना तुम्हाला कुठले नियम पाळायचे आहे. दररोज शक्यतोवर तुम्हाला एकाच वेळेला वाचन करायचं आहे. समजा तुम्ही सकाळी 9 वाजताचा वेळ ठरवलेला आहे पहिल्या दिवसाच्या पारायणाला, तर तुम्हाला पहिल्या दिवसपासून तर 7व्या दिवसपर्यंत 9 वाजताच पारायणाला बसायचं आहे. 7 दिवस तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही आहे आणि होऊही द्यायचा नाही आहे. मद्यपानही टाळायचं आहे. घरात कोणी करत असेल तर त्यांच्यासोबत बोलून तुम्ही त्याला बोलायचं आहे की 7 दिवस तुम्ही हे सगळं टाळा. मनाची वाणी व आचरण तुम्हाला शुद्ध ठेवायचे आहे. कोणासविषयी तुम्हाला गैरवापर करायचा नाही आहे. कोणासविषयी तुमच्या मनात वाईट भावना येऊ द्यायच्या नाही आहे. शक्य असल्यास श्री गुरुदत्ताचा जप तुम्ही करत राहा, आणि तुमच्या मनात कुठलेच वाईट विचार येणार नाही. तर शेवट आहे पारायणाची समाप्ती कशी करायची, उद्यापन कसं करायचं, त्याआधी मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते. जर आता तुमचे 1 ते 7 दिवसाचे पारायण आहे आणि कारण की 7 दिवसाचे पारायण झाल्यावर 8व्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं असतं. पण जर 8व्या दिवशी ही अमावस्या आली असेल, ठीक आहे, 8व्या दिवशी अमावस्या आली असेल तर मग काय करायचं आहे, त्या 8व्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं नाही आहे. तर मग जे 7व्या दिवसाचा तुमचा पारायणाचा दिवस असतो त्याच दिवशी तुम्ही उद्यापन करून घ्यायचं. कारण की अमावस्येच्या दिवशी कुठल्याच प्रकारचं पारायण हे उद्यापनही करता नाही येत आणि प्रारंभसुद्धा करायचा नसतो. तर या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. सगळं तुम्ही कॅलेंडरमध्ये बघायचं आहे की अमावस्या केव्हा आहे, ते सगळं व्यवस्थित बघून तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. आता शेवट आपण बघायचं आहे पारायणाची समाप्ती आणि उद्यापन कसं करायचं 7व्या दिवशी. ठीक आहे. गुरुचरित्र तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे त्या दिवशी. जे सगळे राहिलेले 53 पर्यंतचे अध्याय आहे ते तुम्हाला सगळं वाचायचं आहे. श्री दत्त आरती तुम्हाला म्हणायची आहे. दत्ताची आरती म्हणा, स्वामीची आरती म्हणा, गणपतीची आरती म्हणा. ठीक आहे. आणि तुम्हाला कपूर आरतीसुद्धा म्हणायची आहे. नैवेद्य अर्पण तुम्हाला करायचं आहे त्या दिवशी देवासाठी. त्या दिवशी तुम्हाला देवासाठी छान सात्विक भोजन बनवायचं आहे. भाजी पोळी वरण भात आणि काही थोडंसं गोड बनवायचं आहे आणि आजूबाजूलासुद्धा प्रसाद वाटून द्यायचा आहे. गरजूंना तुम्हाला अन्नदान करायचं आहे. होईल तुमच्या क्षमतेनुसार ते तुम्ही दान त्या दिवशी तुम्ही कराल तर तुमच्यासाठी खूप छान होईल. आणि शेवटी तुम्हाला गुरुदेवाचे मनापासून आभार मानायचे आहे. देवाचे मनापासून आभार मानायचे आहे की देवा, तू माझे हे 1 ते 7 दिवसाचे हे पारायण पूर्ण निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घेतले, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आहे. आमच्यावर तुमचा असाच आशीर्वाद असू द्या. हे तुम्हाला देवापुढे आभार मानायचे आहे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, 7 गुरुचरित्र पारायण तुम्हाला श्रद्धेने, निष्ठेने आणि संकल्पाने करायचे आहे. तुम्ही जर असे कराल तर तुमच्यावर गुरुकृपा नक्कीच होईल.
आणि ते तुम्हाला अनुभवायला सुद्धा मिळेल आणि देवाचे तुम्हाला आशीर्वादही खूप खूप मिळेल. तुमच्या घरात सकारात्मकता वाढेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त. आणि कोण कोण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार आहे ते सुद्धा कमेंट्समध्ये लिहा. तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आनंदी राहा.